नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण DMAR भरती 2025 साठी PIQ ची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण 2023 मधील सर्व DMAR च्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या अगोदर आपण 2 पार्ट अपलोड केले आहेत, आजचा तिसरा पार्ट आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, एक्कींच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विलास सारंग हे या कादंबरीचे लेखक आहेत। त्यानंतर भालचंद्र नेबाडे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे कोसला। पुढचा प्रश्न, रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। रहाटी म्हणजे वर्तन, आचरण किंवा चाल। तिसरा प्रश्न, बी पेरल्यानंतर कोंब फुटतो नि रोप भराभरा वाढते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आता या वाक्याला बघितल्यास आपल्याला नि उभयानी अवयव दिसते। नि उभयानी अवयवांनी बी पेरल्यानंतर कोंब फुटतो आणि रोप भराभरा वाढते या 2 वाक्याला जोडलं आहे, म्हणून हे काय मिश्र वाक्य आहे। त्यानंतर चौथा प्रश्न, पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण शोधा। कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे सुरुवातीला या वाक्यामध्ये कर्म येतो, त्यानंतर कर्ता येतो, आणि दुसरी एक होते त्या म्हणजे वाक्यात फक्त कर्मच असतो, कर्ता नसतो। आता खालील वाक्य पाहूया। ती घरी जाते, यामध्ये काय आहे? ती हा कर्ता आहे, म्हणजे सुरुवातीला कर्ता आलाय, तर हे वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचं होणार नाही। वाक्यामध्ये सुरुवातीला कर्म पाहिजे आपल्याला। त्यानंतर दुसरे वाक्य, पोपट पेरू खातो, या वाक्यामध्ये पण खाणारा कोण? पोपट, म्हणजे सुरुवातीला कर्ता आला आहे, पण आपल्याला कर्म पाहिजे, म्हणून हे पण वाक्य होणार नाही। त्यानंतर चौथं वाक्य, तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, इथं काय सुरुवातीला कर्ता आला पाहिजे, म्हणून हे पण वाक्य होणार नाही। तिसरं वाक्य, सभेत पत्रके वाटली गेली, वाटणारा कोण? असे जर प्रश्न विचारल्यास आपल्याला काही उत्तर भेटत नाही, म्हणजे वाक्यामध्ये कर्ता नाहीये, फक्त कर्मच आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। पाचवा प्रश्न, बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? तर चित्र आणि चरित्र हे त्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे। सहावा प्रश्न, शब्दयोगी अवयवांच्या जोड्यापैकी चुकीची शब्द जोडी शोधा। मुळे, योगे, पेक्षा, मध्ये, मागे, पुढे, त्यानंतर आणखी खालीवर हे सर्व शब्दयोगी अवयव आहेत, आणि किंतु आणि परंतु हे 2 काय आहेत? उभययानी अवयव आहेत। यांचा वापर 2 वाक्याला जोडण्यासाठी केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। सातवा प्रश्न, जेव्हा मी जात चोरली या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर बाबूराव बागुल हे या कथासंग्रहाचे लेखक आहेत। आठवा प्रश्न, पुढीलपैकी केवळ वाक्याचे उदाहरण शोधा। आपल्याला केवळ वाक्य शोधायचे ज्यामध्ये उभयान्वी अवयव आले नसते कोणतेही। आता आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो, या 2 वाक्याला तेव्हाने जोडलं आहे, म्हणून हे केवळ वाक्य नाही आहे। दुसरं वाक्य, मी सांगितलेले काम करणार आहेस की नाही, इथं की आला आहे, त्यामुळे हे पण केवळ वाक्य नाही आहे। मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो, यामध्ये आणि हे उभयान्वी अवयव वापरले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 पण होणार नाही। तिसरं जर पाहिलं तर रोहन रोज शाळेत जातो, यामध्ये कोणतेही उभयान्वी अवयव वापरले नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। 9वा प्रश्न, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीतील आशय पुढीलपैकी कोणत्या वाक्यात येतो? तर कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनाचा वाद नेहमीच ऐकू येतो, हा त्या म्हणीचा आशय आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। त्यानंतर 10वा प्रश्न, फुनगा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। फुनगाचा समानार्थी थिनगी असा होतो। त्यानंतर पालवीचे समानार्थी शब्द कोंब, अंकुर आणि पल्लव, जे झाडाला कोंब फुटतो त्यालाच पालवी असे म्हणतात। त्यानंतर 11वा प्रश्न, प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे, यामधील या वाक्यातील उपमेय घटक कोणता आहे? जर उपमेय ज्याची तुलना करायची आहे त्याला काय म्हणतात? उपमेय, आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला उपमान म्हणतात। आता प्रतिमाचे अक्षर, याच्या अक्षराची तुलना कशाशी केली आहे? कपड्याशी, म्हणजे हे काय झालं? अक्षर हे उपमेय झालं, आणि ज्याच्याशी तुलना करतोय म्हणजे कपड्याशी, तर हे उपमान झालं। ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे। 12वा प्रश्न, नादार या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा। नादार या शब्दाचा अर्थ होतो जो कर्ज फेडण्यास अक्षम आहे, म्हणजे जो कर्ज फेडू शकत नाही त्यालाच नादार असे म्हटले जाते। 13वा प्रश्न, कपिल षष्ठीचा योग या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय शोधा।
तर ऑप्शन क्रमांक 3, पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला. कपिल षष्ठीचा योग म्हणजे दुर्मिळ योग किंवा हिंदू कॅलेंडरनुसार जो 60 वर्षातून एकदा येतो त्याला कपिल षष्ठीचा योग असे म्हटले जाते. त्यानंतर 14वा प्रश्न, कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो किंवा कौल या शब्दाचा अर्थ काय? कौल म्हणजे वचन देणे किंवा आश्वासन. 15वा प्रश्न, शब्द आणि त्यांचे भाववाचक नाम यांच्या जोड्या लावा. सुंदरचे भाववाचक नाम सौंदर्य होईल, गुलामचं गुलामगिरी, पाटीलचं पाटीलकी आणि नवलचं नवलाई. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतर 16वा प्रश्न, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. वाक्यातील अलंकार होता ओळखा. यामध्ये गुलाबी उषा हे परमेश्वराचे प्रेमच आहे असं भासते, म्हणजे उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत. यामुळे हा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार होईल. त्यानंतर अतिशयोक्ती, यामध्ये कोणती गोष्ट फुगवून सांगितली जाते त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न, मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. वाक्यातील उपमान घटक कोणता? आता उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे. आपल्याला कशाची? शिक्षकाची तुलना करायची आहे म्हणजे शिक्षक उपमेय झाले. आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे, आपल्याला कशाची तुलना केली आहे? शिक्षकाची वडिलांशी, म्हणजे वडिलांप्रमाणे हे काय झाले? उपमान. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न, धुसर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. धुसर म्हणजे अंधुक किंवा जे स्पष्ट दिसत नाही, त्याचा विरुद्धार्थी काय होईल? जे स्पष्ट आहे त्याला विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर 19वा प्रश्न, पुढील प्रमुख नायक हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो किंवा याचा समानार्थी शब्द कोणता? तर याचा समानार्थी शब्द अर्धयू असा होतो. त्यानंतर अधीर आहे. अधीर म्हणजे इम्पेशन्स असलेला. 20वा प्रश्न, संवेदना चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द चपखलपणे वापरता येईल? तर यालाच मुरदाड असे म्हणतात. त्यानंतर 21वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे? तर तुळशीचे लग्न हा त्यांचा ग्रंथ नाही आहे. गंगाजल, भोवरा आणि परिपूत हे तिन्ही त्यांचे ग्रंथ आहेत. त्यानंतर 22वा प्रश्न, लायसन्स नसताना वाहन चालवित असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा ती घाबरली. स्वातीची मनस्थिती व्यक्त करणारा वाक्यप्रचार शोधा. तर याला पाचावर धारण बसणे असे म्हणतात. त्यानंतर बारभाईची खेती. बारभाईची खेती म्हणजे अनेक लोकांच्या सहभागामुळे होणारे काम ज्यात गोंधळ होतो आणि यश मिळत नाही. त्यानंतर गळ्याशी पाणी लागणे याचा अर्थ मोठ्या संकटात सापडणे. त्यानंतर पाचावर धारण बसणे म्हणजे खूप घाबरणे. 23वा प्रश्न, सामान्य नाम विशेष नाम असलेली अचूक जोडी निवडा. म्हणजे सुरुवातीचं सामान्य नाम असलं पाहिजे आणि दुसरं विशेष नाम असलं पाहिजे. यामध्ये सुरुवातीला फळा, फळा सामान्य नाम आहे. त्यानंतर नदी, नदी पण सामान्य नाम आहे. दोन्ही सामान्य नाम आहेत. आपल्या दुसरं विशेष नाम पाहिजे. त्यानंतर लेखणी, लेखणी हे पण सामान्य नाम आहे. पुस्तक पण सामान्य नाम आहे. पर्वत पण सामान्य नाम आणि डोंगर पण सामान्य नाम. जर 2 नंबरमध्ये पाहिलं तर झाड हे सामान्य आहे, पण पिंपळ, स्पेशली पिंपळाचं झाड हे विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता याचं आपण विशेष नाम पण करू शकतो. जसं पर्वत आहे त्याला हिमालय पर्वत, जर असं म्हणलं तर ते विशेष झालं. जर डोंगर आहेत कळसुबाईचे डोंगर, तर हे विशेष होईल. त्यानंतर दोलायन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? दोलायन म्हणजे जो हलणारा, स्थिर नाही असा, तर त्याचा विरुद्धार्थी स्थिरा होईल. 25वा प्रश्न, विपुल या शब्दाचा समानधर्मी पर्याय कोणता आहे? तर विपुल म्हणजे गडगंज किंवा भरपूर प्रमाणात असणे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.